रुपाली चाकणकरांच्या हातून एनसीपीचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही जाण्याची शक्यता। देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये खलबत। चाकणकरांनी आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा दिल्यानंतर चर्चा। रुपाली चाकणकरांचा आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाने स्वीकारलाय। मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार। तटकरेंची माहिती तर खरात प्रकरणाची एसआयटी चौकशी करून कठोर कारवाई करू, कुणालाही पाठीशी घालणार नाही, तटकरेंचा इशारा। महिलांवरील अत्याचार प्रकरणात भोंदू अशोक खराची 7 तास एसआयटी चौकशी। खरातचा जबाब नोंदवून घेतला। ऑफिस बॉय नीरज जाधव आणि खरातच्या समोरासमोर चौकशी दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी। महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा, भोंदूबाबासह त्यांच्या भोंदू भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी। शिक्षण खात्यातही भोंदूबाबा अशोक खरातचा हस्तक्षेप। शिंदेंनी केसरकरांचा राजीनामा घ्यावा, संजय राऊतांचा हल्लाबोल। तर राज्यातील 9 मंत्र्यांवर भोंदूबाबाचा प्रभाव असल्याचाही दावा। संजय राऊतांनी केलेले आरोप बिनबुडाचे। अशोक खरात कधीही माझ्या कार्यालयात आला नाही, केवळ ईशान्येश्वर मंदिराच्या कामानिमित्ताने खरातसोबत भेट झाली। व्हायरल फोटोबाबत मंत्री दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण। भोंदूबाबा खरात प्रकरणी दीपक केसरकरांचा निकटवर्तीय एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात। एसआयटी कडून दीपक लोंढेंची कसून चौकशी सुरू। दीपक लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय। एकनाथ शिंदेंना गुवाहाटीचा मार्ग खरातनेच दाखवला होता। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांचा खळबळजनक दावा। खरातच्या सेवेत असणाऱ्या मंत्र्यांची हकलपट्टी करण्याचीही मागणी। अमेरिका इराण युद्धाच्या 21व्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक्झिट प्लॅन जाहीर। पुढील रणनीतीमध्ये अमेरिका थेट सहभागी होणार नाही, ट्रम्प यांची पोस्ट। अमेरिकेने इराणवरील तेल विक्रीचे निर्बंध हटवले। जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर रोखण्यासाठी निर्णय। 14 कोटी बॅरल इराणी तेल आता जागतिक बाजारात येणार। जलवाहतूक सुरक्षित राहायला हवी। युद्धादरम्यान पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन। ईदच्या शुभेच्छा देत मोदींकडून इराणवरील पायाभूत सुविधांवरील हल्ल्याचा निषेध। युद्धामध्ये रशियाचा इराणला पाठिंबा। रशिया हा इराणचा विश्वासू मित्र। इराणच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, पुतीन यांचं वक्तव्य। सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात घसरण सुरूच। 24 तासात सोन्याच्या दरात 4000ची घसरण, तर चांदी 6000नी स्वस्त। सोनं आता प्रतितोळा 1,48,000वर। मराठवाड्यावर अवकाळीचं अस्मानी संकट। 11,572 हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 8,544 हेक्टरवर नुकसान। प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात।